नमस्कार विद्यार्थ्यांना. आपण मागच्या व्हिडिओमध्ये फ्रॅक्शन्स हा भाग बघितला. या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शन्स हा भाग पाहणार आहोत. सुरुवातीला आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय याचा अभ्यास करू. हे बॉडीची डेफिनेशन बघू. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो. म्हणजे 10च्या पटीत म्हणजे 10, 100, 1000 अशा पद्धतीनं असतो. अशा प्रकारच्या अपूर्णांकाला डेसिमल फ्रॅक्शन्स असं म्हणतात. म्हणजे द फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर्स इन द पॉवर ऑफ 10 दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन. कारण अशाच अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करता येते. याचं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केल्यानंतर हे 0.4 होईल. याचं आपल्याला याच्यामध्ये रूपांतर केल्याच्या नंतर 0.2 डेसिमल फ्रॅक्शन असल्यामुळे 2 झिरो असल्यामुळे याचं 0.43 येईल आणि याचं 3 असल्यामुळं याचं 3 अंक सोडून डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे जर समजा इथं अंक 4 असतील तर 1, 2, 3 अंक सोडून येईल. 1, 2, 3 अंक सोडल्याच्या नंतर म्हणजेच ह्याचा 6.437 असेल. अशा पद्धतीनं जे काही फ्रॅक्शन्स असतात याला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात. डेसिमल फ्रॅक्शनची डेफिनेशन कळाली. ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10च्या घातांकाच्या पटीत असतो त्या अपूर्णांकाला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात. मग आता डेसिमल फ्रॅक्शनच्या बाबतीमध्ये आपण त्याचा हे बघू, त्याचं वाचन कसं करतात, म्हणजे हाऊ टू रीड द डेसिमल फ्रॅक्शन हा भाग पाहू. समजा हे 43.789 हा आहे. तर याच्यामध्ये डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला याच्या अगोदरचा जो भाग आहे हा जो भाग आहे आणि हा डेसिमल पॉईंटच्या नंतरचा भाग, याच्यामध्ये हा जो आहे हा याचा डेसिमल पार्ट असतो आणि आपल्याला इकडे जो 43 दिसतोय हा त्याचा इंटिजर पार्ट असतो. समजलं? ओके. आता याचं रीडिंग, हाऊ टू रीड द डेसिमल फ्रॅक्शन. याच्यामध्ये याच्या अगोदर डेसिमल पार्टच्या अगोदर जो काही इंटिजर पार्ट आहे म्हणजे पूर्णांक भाग आहे तो आपण आपल्या सांख्यिकी पद्धतीने वाचू शकतो. म्हणजे ह्याला आपण याच्यात ते 4-3 म्हणजे ह्याला 43.789 असं वाचायचं. म्हणजे 43.789 असं वाचायचं. डेसिमल पॉईंटच्या नंतरचा प्रत्येक डिजिट हा वेगवेगळा वाचायचा आहे. आपण ह्याला 43.789 असं वाचू शकत नाही. दॅट इज रॉंग मेथड. वी कॅन रीड दिस नंबर ॲज 43.789. ओके. आणखीन एक एक्झाम्पल बघू. 6.3437. आता ह्याला वाचत असताना कसं वाचता येईल? ह्याचा हा झाला आपला इंटिजर पार्ट आणि हा झाला आपला डेसिमल पार्ट. म्हणजे ह्याला आपल्याला वाचत असताना इंटिजर पार्ट हा 76 असं वाचता येईल. इकडे एखादा अंक असेल आणखीन, समजा इकडे 5 असेल तर ह्याला आपल्याला 576 असं वाचता येईल. म्हणजे 576.3437 576 याला वाचू शकतो आपण. पण डेसिमल पॉईंटच्या नंतरचा प्रत्येक अंक हा वेगवेगळा आला पाहिजे. म्हणून 576.3437 असं आपल्याला याला वाचन करता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा डेसिमल फ्रॅक्शन हा चॅप्टर जो आहे, डेसिमल फ्रॅक्शन या चॅप्टरमध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शनचे म्हणजे हा ओळखायचा कसा. कारण फ्रॅक्शन असे असू शकतात. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्ण संख्या. अपूर्ण संख्या आहे. पण याच्यातला डेसिमल फ्रॅक्शन हा ज्याचा छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो त्यालाच, म्हणजे 10 किंवा 10च्या घातांकाच्या पटीत असतो त्यालाच आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणता येते. बाकीच्यांना डेसिमल फ्रॅक्शन म्हणता येत नाही. ओके. याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे फ्रॅक्शन हे जे आहे याच्यामध्ये हा 20 म्हणजे 10च्या पटीत आहे, पण हा घातांकाच्या पटीत नसल्यामुळं हा आपला डेसिमल फ्रॅक्शन नाही आहे. याच्यामध्ये हा नाही आहे,
हा डेसिमल फ्रॅक्शन आहे, कारण ह्याचा घातांक छेद हा 100 आहे, 100 छेद हा 10च्या घातांकाच्या पटीत असतो, हा पण आहे, हा नाही आहे, हा आहे. अशा पद्धतीने आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन्स ओळखता येतात. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे द फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर इन द पॉवर ऑफ 10, दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन. चला, हा भाग समजला तुम्हाला. आपण दुसऱ्या भागाकडे जाऊ. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ डेसिमल फ्रॅक्शन हा भाग पाहू आपण. टाइप्स ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. टाइप्स ऑफ डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनचे प्रकार. डेसिमल फ्रॅक्शनच्या प्रकारामध्ये डेसिमल फ्रॅक्शन जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. जसं आपल्या फ्रॅक्शनमध्ये आपण 7 प्रकारचे फ्रॅक्शन्स बघितले, देअर आर 7 टाइप्स ऑफ फ्रॅक्शन, तसे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 2च प्रकार आपण अभ्यासूया. आणि 2च प्रकार आहेत त्याचे, लाईक फ्रॅक्शन्स आणि अनलाईक फ्रॅक्शन्स. आता लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय? लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे याचा डेसिमल पार्टचा भाग जो आहे, डेसिमल पार्टचा भाग ज्याचा म्हणजे आफ्टर डेसिमल पॉइंट there are same number of digits, that fractions are called as a like fractions. The fraction decimal having the same number of decimal places, that fractions are called as a like fraction, like decimal fractions. Like decimal fraction म्हणजे जर समजा आपल्याला 63.78 आणि 93.87 याच्यामध्ये तुम्हाला बघितल्यानंतर असं लक्षात येईल की याच्यात आफ्टर डेसिमल पॉईंट देर आर ओनली 2 डिजिट्स, आफ्टर डेसिमल पॉईंट देर आर ओनली 2 डिजिट्स, देअरफॉर these 2 fractions are called as a like decimal fractions. आणखी एक एक्झाम्पल बघू. 37.892 आणि 3.703 याही फ्रॅक्शनमध्ये याचं रिडिंग 37.892 आणि 3.709. आफ्टर डेसिमल पॉइंट्स देर आर 3 डिजिट्स, आफ्टर डेसिमल पॉइंट देर आर ऑल्सो 3 डिजिट्स, देअरफॉर these 2 fractions are also like decimal fractions. Then the another type, unlike decimal fraction. Unlike decimal fractions. Unlike decimal fractions means the decimal fractions which are having unequal or the decimal fractions च्या नंतर त्याच्यामध्ये नंतर डेसिमल फ्रॅक्शन नंतर जर समजा आपल्याला नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस जे आहेत, नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस हे जर समजा अनइक्वल असतील, अनइक्वल म्हणजे डेसिमल पॉईंटच्या नंतर इथं 3 आहेत, इकडे जर समजा 2 किंवा 4 असतील, तर दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन्स. एक्झाम्पल 4.32, 63.2. याच्यामध्ये दोन्हीमध्ये 3 डिजिट आहेत, त्याच्यात लक्षात घेता येत नाही, परंतु त्याच्यानंतर डेसिमल पॉईंटच्या अगोदर इथं ओनली 4 आहे, डेसिमल पॉईंटच्या अगोदर ओनली 63 आहे. पण आपल्याला लाईक आणि अनलाईकमध्ये बघत असताना फक्त डेसिमल पॉईंटच्या नंतरच्या डिजिटचा विचार करावा लागतो. डेसिमल पॉईंटच्या आफ्टर डेसिमल पॉईंट देर आर ओनली 2 डिजिट्स आणि आफ्टर डेसिमल पॉईंट देर इज ओनली 1 डिजिट, देअरफॉर दिस इज द अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. 6.93 आणि 6.7878. याच्यामध्ये देर आर ओनली 2 डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉईंट, देर आर 4 डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉईंट, देअरफॉर these 2 fractions are also unlike decimal fractions. चला, समजलं. आपण 2 गोष्टी शिकलो. एक, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, डेसिमल पॉईंटच्या अगोदरच्या भागाला काय म्हणायचं, इंटिजर पार्ट म्हणायचं, डेसिमलच्या नंतरच्या डेसिमल पार्ट म्हणायचं. डेसिमल फ्रॅक्शनचं रिडिंग कसं करायचं, त्याच्यानंतर डेसिमल फ्रॅक्शनचे टाईप, लाईक डेसिमल फ्रॅक्शन्स आणि अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन्स. ओके, चला आता पुढचा भाग बघू आपण. कंपॅरिझन बिटवीन डेसिमल फ्रॅक्शन. कंपॅरिझन म्हणजे 2 दशांश संख्यांमधली तुलना करणे. तुलना करणे म्हणजे आपण दोघांमधला लहान मोठेपणा सांगणे. लहान मोठेपणा सांगत असताना समजा हे 4.37 आहे आणि दुसरी संख्या आहे 6.3. दिसायला जरी याच्यामध्ये 3 डिजिट्स आहेत आणि इथं 2 डिजिट्स आहेत, पण याच्यामध्ये तुलना करत असताना इथं 4 अगोदर फक्त डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा भाग म्हणजे इंटिजर पार्ट विचारात घ्यायचा. कन्सिडर ओनली इंटिजर पार्ट. इंटिजर पार्टमध्ये आपण हा 4 इज लेस दॅन 6, देअरफॉर 4.37 इज लेस दॅन 6.3.
आणखीन एक एक्झाम्पल पाहू. समजा 6.392 आणि दुसरा एक्झाम्पल आहे 6.378. आता याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इंटिजरच्या म्हणजे डेसिमलच्या अगोदरचा जो काही इंटिजर पार्ट आहे तो इंटिजर पार्ट्स हा दोन्हीचाही सारखा आहे. 6 इज इक्वल टू 6. त्यानंतर दुसऱ्या डेसिमल आफ्टर डेसिमल पॉईंट फर्स्ट डिजिट इज 3. इन सेकंड नंबर देर इज फर्स्ट डिजिट इज ऑल्सो 3. सेकंड डिजिट इज 9. But here the second digit is 7. 9 is greater than 7. This 9 is greater than 7. Therefore 6.392 is greater than 6.378. तर तुम्हाला दोन्हीमधलं कंपॅरिझन कळालं. जर समजा संख्या असेल आपल्याला 0.378 आणि दुसरी संख्या घेऊया 0.390. याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आफ्टर डेसिमल पॉईंट बिफोर तर 0च आहे दोन्हीमध्ये. आफ्टर डेसिमल पॉईंट देअर इज 3. फर्स्ट डिजिट इज 3, सेकंड डिजिट इज 7, सेकंड डिजिट इज 9. देअरफॉर this 9 is greater than 7. Therefore 378 is less than 0.390. अशा पद्धतीने आपण दोन्हीमध्ये आपल्याला याचं कंपॅरिझन करता येते. तुम्हाला हे कंपॅरिझन कळालं. आता थोडेसे कन्व्हर्शन्स बघू. कन्व्हर्शनसाठी इथे मी 4 एक्झाम्पल घेतले आहेत. एक 25 पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करायचं आहे. दुसरं 747 सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आहे. 150 ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करायचं आहे आणि 25 मिलीग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये करायचं आहे. अगोदर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की कन्व्हर्शन करताना 1 रुपयाबरोबर किती पैसे. मग आता आपल्याला हे 25 पैशाचं रूपांतर आपल्याला रुपयामध्ये करत असताना 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसा. 100 पैसे इज इक्वल टू 1 रुपीज. देअरफॉर मग 25 पैसा म्हणजे त्याचं रूपांतर करत असताना हे 25/100 इतके झाले हे रुपीज. बरोबर 0.25 रुपीज म्हणजे हे झालं ह्याचं रुपयामध्ये कन्व्हर्शन. देअरफॉर 25 पैसा इज इक्वल टू रुपीज 0.25. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे 474 सेंटीमीटर्स. इथं आपल्याला 474 सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करत असताना 4747 सेंटीमीटर्स इन मीटर्स करायचं आहे. तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. मग इथं 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर होत असेल तर हे 747 सेंटीमीटर इज इक्वल टू 747 upon 100. After dividing 100 it will be converted into meters and this is equal to, there are 2 digits after 1, after zeros after 1. Therefore put the decimal point leaving 2 digits. It means 7.47. This is meters. Therefore 747 centimeter is equal to 7.47 meter. Okay. Then third example 150 grams as kg. It means 1 kg is equal to how many grams? 1 kg is equal to 1000 grams. Means 1000 grams is equal to 1 kg. Therefore 150 grams is equal to 150 upon 1000 kilograms. This is equal to 123 and 123 means 0.150 grams. जर समजा इथे 0 आला तर आपल्याला ह्याला असे लिहिता येते 0.15 kilograms. दिस इज किलोग्रॅम्स. ओके. म्हणजे आपल्याला जर समजा एखादा आला असा एक्झाम्पल जर त्याच्यात आफ्टर डेसिमल पॉईंट नंतर जर समजा इथे 0 हा आला असेल तर तो 0 आपण कॅन्सल करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. नंतरचं एक्झाम्पल आहे आपलं 25 मिलीग्रॅम्स ॲज अ ग्रॅम्स. तुम्हाला माहिती आहे की मिलीग्रॅम हेक्टोमीटर, डेकामीटर, किलोमीटर हा भाग जर माहीत असेल तर आपल्याला इथे मिलीग्रॅम जे आहे ते 1000 मिलीग्रॅम्स इज इक्वल टू 1 ग्रॅम. मीन्स 25 milligrams is equal to 25 upon 1000
इतके हे ग्रॅम्स झाले. आणि मग इथं 1 2 3 झिरो आहेत, मग इथं 1 2 2च डिजिट आहेत. मग तिसरा डिजिट जो आहे तो तिसरा डिजिट हा म्हणजे 5 2 आणि तिसरा डिजिट हा झिरो घेऊन तयार करावा लागेल आणि डेसिमल दिसावा हा म्हणून झिरो घ्यावा लागेल आणि इतके होतील याचे ग्रॅम्स. म्हणजे मिलीग्रॅमचे हे ग्रॅम झालेले आहेत. 25 मिलीग्रॅम्स इज इक्वल टू 0.025 ग्रॅम्स. ओके. आज आपण काय काय बघितलं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये पाहूया. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय हा भाग बघितला. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे ज्या फ्रॅक्शनचा छेद हा 10च्या घातांकाच्या पटीत असतो त्या फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात. द फ्रॅक्शन्स विच डिनॉमिनेटर इज इन द पॉवर ऑफ 10 दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शनचे डेसिमल पॉईंटच्या उजव्या बाजूला जो भाग असतो तो डेसिमल पार्ट असतो, म्हणजे डेसिमल प्लेसेस असतात ते. आणि जो डेसिमल पॉईंटच्या जो डाव्या बाजूला जो पार्ट असतो त्याला इंटिजर पार्ट असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण डेसिमल फ्रॅक्शन वाचायचं कसं हे बघितलो. त्याच्यानंतर डेसिमल फ्रॅक्शन ओळखायचं कसं बघितलो. सांगता इथं मी 6/7 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे असं सांगितलं, पण याचा डिनॉमिनेटर हा 7 आहे, म्हणजे हा डेसिमल फ्रॅक्शन नाही आहे. ओके, मिस्टेक झालेली दुरुस्त करून घ्या. त्याच्यानंतर 4.37 त्याच्यामध्ये डेसिमल फ्रॅक्शनमधलं कंपॅरिझन, म्हणजे जर समजा आपल्याला दोन फ्रॅक्शनमधलं कंपॅरिझन करायचं असेल तर ते कंपॅरिझन कसं करायचं, म्हणजे दोघांमधली तुलना कशी करायची हा भाग बघितला. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स बघितले. टाईप्स ऑफ डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लाईक डेसिमल फ्रॅक्शन्स आणि अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन. लाईक डेसिमल फ्रॅक्शन्स मीन्स द फ्रॅक्शन विच are having the equal digits after decimal point, that fractions are called as a like fractions. म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतर समान अंक असतात त्या फ्रॅक्शनला लाईक डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात. आणि जर समजा असमान डिजिट्स असतील, असमान अंक असतील तर त्याला अनलाईक डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण हे काही कन्व्हर्शन्स बघितली. ओके, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन बघूया. ओके.